नमस्कार, मी अस्मिता दळवी आणि मी भिवंडीवरून आलेले आहे। रेकीमध्ये जॉईन झाल्यापासून खूप सारे अनुभव आलेले आहेत, त्यातले मोजकेच अनुभव मी या ठिकाणी शेअर करते। मॅडमकडून तर खूपच गोष्टी शिकलेल्या आहेत। पहिली गोष्ट म्हणजेच मॅडमने आम्हाला स्वतःवर प्रेम करायला शिकवलेलं आहे। पूर्वी मी फक्त घरातल्यांवरती प्रेम करत होती, आता मी स्वतःवर प्रेम करायला शिकलेली आहे। पहिला अनुभव। दुसरी गोष्ट म्हणजे रेकीमध्ये येण्याच्या आधी मी भाजी केल्यानंतर ती एकतर आळणी व्हायची, एकतर मीठ जास्त व्हायचं। पण जेव्हापासून मी रेकी जॉईन केली तेव्हापासून माझी भाजी कधीच फेल गेलेली नाही आहे। हा पण माझ्यासाठी अनुभव खूप मोठा आहे। थँक्यू। दुसरा अनुभव म्हणजेच मला सर्दी, खोकला आणि घशाचा खूप त्रास व्हायचा, नेहमीच व्हायचा। तर रेकी जॉईन केल्यापासून हा आजार पण माझा बरा झालेला आहे। याच्यावरती मी आता कुठल्याच प्रकारची गोळी घेत नाही आहे। आणि एक अजून अनुभव सांगते। माझा मुलगा 4 वर्षाचा आहे, त्याला डिसेंट्री आणि वॉमिटचा खूप एक दिवस त्रास सुरू झाला होता। रात्रीचे 2 वाजेपर्यंत तो सारखं ते वॉमिटिंग करत होता आणि पूर्ण गळून गेला होता। तर मी 2 वाजता माझ्या मिस्टरांना म्हटलं की आता याला दवाखान्यात नेण्याची गरज आहे आणि ॲडमिट पण करावं लागेल। तर मी सगळे कपडे वगैरे त्याचे घेतले, माझे पण कपडे घेतले। आम्ही कल्याणला गेलो। कल्याणला 3 हॉस्पिटल फिरले, कोणताच दवाखाना ओपन नव्हता। त्याच्यानंतर चौथं एक हॉस्पिटल, एका व्यक्तीने सांगितलं की इथे जा, इथे ओपन असतं। तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला तपासलं। मी त्यांना विचारलं की आता याला ॲडमिट किती दिवस करावं लागेल। तर डॉक्टर म्हणतात की याला ॲडमिट करण्याची गरज नाही आहे, त्याला तू घरी घेऊन जाऊ शकते। त्याने मला औषधं लिहून दिली आणि मग मी त्यांना फी विचारली। त्यांनी लिटरली माझ्याकडून फी पण घेतली नाही। नाही फी नको देऊस, जा त्याला हे औषध दे, तो बरा होईल। आणि तो घरी येता येतच म्हणजे बरा झाला। आणि रस्त्याला मी त्याला रेकी देत त्याला दवाखान्यात नेलं होतं। घरी येता येता तो पूर्ण बरा झाला। असे खूप सारे अनुभव रेकीत आल्यापासून आलेले आहेत, पण सर्वांना बोलायचं आहे, सर्वांना अनुभव शेअर करायचे आहे, त्यामुळे मी ते आटोप शेअर करते सगळं। आणि मॅडम तुमचे खरंच खूप धन्यवाद। तुमच्यामुळे माझ्या आयुष्यात खरंच खूप सकारात्मक बदल झालेले आहेत। खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। रिवर्स जर्नीबद्दल बोलते मी। माझं आता वय 35 आहे, पण मी 25 वर्ष असल्याचं मला आता फिलिंग्स येतं। मी खूप छान राहायला लागलेली आहे आणि विचारांमध्ये पण खूप बदल झालेला आहे। आणि हे सगळं झालेलं आहे मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमुळे। खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे। सासूसोबत भांडणं व्हायची, आता बंद झालेली आहेत। विनाकारण रागवत बसायची, त्याच्यानंतर घरात आल्यानंतर खूप निगेटिव्ह वाटायचं, परंतु आता मला खूप फ्रेश वाटतं घरात आल्यानंतर। आणि सगळं झालेलं आहे ते रेकी आणि रेकीमुळेच।